बीडमध्ये माळीन इरशाळवाडीची पुनरावृत्ती टळली आहे। कपिलधार वाडीच्या पुनर्वसनाला हिरवा कंदील मिळाला। 18 कोटींच्या पुनर्वसनाला मंजुरी मिळालेली आहे। सरकारकडे मागणी एवढीच आहे, ते तात्काळ पुनर्वसन करून द्यावा आम्हाला। आणि वरून जर शेतीवर जरी आम्हाला पुनर्वसन करून दिलं, आम्हाला शेती जर करायला यायचं खाली म्हणलं तर ह्या रस्त्याने जर आलोत आम्ही खचलोत आम्ही, तर मग याचा काय उपयोग? आम्ही शेती तरी कशी करणार? त्याच्यामुळे आम्हाला शेती आणि पुनर्वसन घराचे करून आम्हाला वरी द्यावं। सरकारचं लक्ष काहीच नाही आमच्यावर। आता हे पाऊस सुरू झाला, या पुनर्वसन नाही, कुठं सोय पण नाही आणि राहण्याची सगळं सोय नाही, काही नाही। पुनर्वसन पण करा, राहण्याची सोय पण करा। आता सध्या तात्काळ आमची राहायची सगळं सोय करा तुम्ही, कारण की आमचे लेकरं आहेत, म्हातारे माणसं आहेत, गरोदर महिला आहेत। आता किती तुम्ही सांगा, आता जर अचानक जर खचलं तर गरोदर महिलांनी, लेकरांनी, ह्या म्हाताऱ्या माणसांनी कुठं